मुंगीची या घरा कोण जाय मूळ देखून या गोळ धाव घाले या चका विनकाय खोळंबला दाता तुची धावे हिता अपुलिया उदकान्न म्हणे काय मज खावे भुकेला तो जाय चोदवीत या चका विनकाय खोळंबला दाता तुची धावे हिता अपुलिया व्याधे पीडिता धावे वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा अपुर्या या चका विनकाय खोळंबला दाता तुची धावे हिता अपुर्या तुका म्हणे दया करणे स्वहित करणे त्याची प्रीत कथे करी या चका विनकाय खोळंबला दाता तोची दावे हिता अपुल्या विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचारसार परमं मध्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारयिनीं अभयदां जड्यान्धकारापहम् हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्भुजेत् सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशं मानंदी वल्लभम योऽन्तः प्रविश ममाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यं शास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्ब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ति
पत्यादिहे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमो मस्तक हि पायावरी या वारकरी संतांच्या रामतपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदानं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् सेवेला घरा कोण जाय मूळ देखून या गोळ धाब घाले या चका विन काय खोळंबला दाता तुची धावे हिता आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त श्री गुरु तुकोबाराय महाराज यांच्या अमृतवाणीत प्रगट झालेला जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज समाजाला तुमचं हित व्हावं अशी अपेक्षा असेल तर तुम्ही नेमकं केलं काय पाहिजे. तुम्ही कथेवर प्रेम करा बापू. कथेवर प्रेम केले की तुमचं हित झाल्याविना राहणार नाही. मग एका व्यक्तीने सांगितले महाराज कथेवर आम्ही प्रेम करतो कथा श्रवणाला जातो पण कोणी बोलवलं तर जातो. असा त्याने प्रश्न केल्यावर त्याला उत्तराची दिशा म्हणून हा जन्माला आलेला अभंग आहे. श्री तुकोबारायांच्या पवित्र वाणीतनं प्रगट झालेली ही संहिता अभंग असून निवडलेल्या म्हणून दाखवलेल्या घेतलेल्या अभंगावर काहीशा वेळेपर्यंत सरळपणाने अर्जवपणाने अभिमानरहितपणाने वाङ्मयीन सेवा प्रभुचरणी समर्पित करण्याच्या प्रथमता पूर्वी प्रारंभी अगोदर आपल्या क्षत्र कानमंडळ नगरीमध्ये भूमीमध्ये गेल्या काही वर्षापासून भगवान गुरु गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या भूमीमध्ये भगवान पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ग्रामदेव हनुमंतराय आदी करून
भगवान गोरक्षनाथांच्या कृपेने ज्ञानोबा तुकोबा आदी करून सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने श्रद्धेय आदरणीय श्री योगीवीर गणेशनाथजी महाराज त्र्यंबकेश्वर आखाडा आणि आपल्या समोर स्थानापन्न झालेले बाल योगी ईश्वरनाथजी महाराज, गुरु अविनाथजी महाराज आदी करून महात्म्यांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थ आबालवृद्ध भाविक भक्त परिवार, बाबांवर प्रेम करणारा परिवार, गोरक्षनाथ भगवंतावर प्रेम करणारा परिवार, सगळ्यांच्या अथक परिश्रमाने परिसरात आलेल्या भाविक वृंदांच्या सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीने आणि कथेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या घटकांच्या उपस्थितीने संपन्न होणारा हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होतो. आणि मला वाटतं या सोहळ्यातली मला वाटतं माझी पहिलीच कीर्तन सेवा आहे. पहिलं जे ना माझं आणि कार्यकर्त्यांनी आमंत्रण दिल्याप्रमाणे आणि स्वतः महाराज मोठं अंतकरण करून पत्रिका देण्याकरता आमच्या दादांच्या मळ्यात आले होते, दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी. खर तर पत्रिका देण्याकरता त्यांनी जावं इतकं व्यक्तिमत्व लहान नाही. हस्ते परहस्ते कोणालाही पाठवलं असतं कार्यकर्त्यांना तरी पत्रिका माझ्यापर्यंत आली असती, पण तरी स्वतः लहानपणा स्वीकारून पत्रिका देण्याकरता आले. एक तुम्हाला मार्मिक चिंतन सांगेन. समाजामध्ये काही लोक मोठं होण्याचा प्रयत्न करतात, समाजातले काही माणसं मोठं होण्याचा प्रयत्न करतात आणि काही माणसं लहान होण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ तुकोबांनी देवापुढे असा शब्द वापरला की मला मोठं कर म्हटलं आणि लहानपण देगा देवा, वावे लहानाऊनी लहान, लहानपणा त्यांनी मागितला आणि काही चक्र मोठं होण्याकरता प्रयत्न करतात. 100% असं सांगा, पास झालेला नापास होण्याचा प्रयत्न करेल आणि नापास झालेला पास होण्याकरता प्रयत्न करेल. जो मुळातच लहान आहे तो मोठं होण्याचा प्रयत्न करेल. जे मुळातच मोठे ते देवाला सांगतात आम्ही लहान होण्यात आम्हाला फायदा आहे. आणि खरे मोठे माणसं जे आहेत ना ते नेहमी लहानपणा स्वीकारतात. त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा. मला असं पण कळलं की ती आळंदी क्षेत्रामध्ये पण काही दिवस महाराजांचं वास्तव्य होतं. वास्तविक भगव्या साधूनी विना घेऊन भजन करणं काही बरोबर नाही. पत्रिकेमध्ये फोटो पाहिला त्या दिवशी मी शिंद्याला दादांच्या मळ्यात विना होता गळ्यामध्ये. मग कोणाला तरी विचारलं, वारकरी हो म्हणे, आळंदीला होते ती. आणि असं ते व्यक्तिमत्व अतिशय पवित्र स्थान आहे. आणि पवित्र स्थानावर मधली कीर्तन सेवा या बाबांच्या आणि सगळ्या मंडळीच्या प्रेमापोटी माझ्याकडे आली. ती सेवा भगवान गोरक्षनाथांच्या चरणी समर्पित करण्याकरता तुकोबांचा आणि मार्मिक चिंतन दर्शनारा अभंग आहे. विठ्ठला खूप कीर्तनकार आज उपस्थित आहेत. माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपर्यंत काशीनाथ महाराज रातीरकर आहेत. हरिभक्तपर्यंत ह्या भागाचं वैभव सौरभ महाराज आहेत. अजून कोण कीर्तनकार आहेत? हा, अरे बापरे, सगळ्यांचं श्रद्धास्थान काळे बाबा येतात. मी त्या पण विषयाला स्पर्श केला पाहिजे होता. शांती आणि नम्रता पाहायची असेल तर पैठणला जायची काही गरज नाही. काळे बाबांकडे येऊन पाच सगळं वर धरून. मोठं व्यक्तिमत्व पण एकदम सरळ राहणे, त्याच्यातच त्यांचा मोठेपणा झालेला असतो. जाऊ द्या, पुढे बोले. महाराज आहेत, ही सगळी गायक वादक सगळी मंडळी असतो. बाळासाहेब संचिती आज आले. हा ना, सांगतो ना, मी तुमचं घर पेटवायला लागलो, तुम्ही दुसऱ्याचं पेटवता समाजाची. नितांत प्रेम करणारे जोडब्याची सगळी मंडळी माझ्या बरोबर आहे. आता हा, सुरेश बाबा आहेत, बिका बाबा आहेत, ही सगळी मंडळी. खर तर यांनी माझं कीर्तन ऐकावं इतका मी मोठा नाही, पण तरी ऐकतात. याचं कारण शृंगारावे बाळ कौतुके तुकोबारांचं प्रमाण असतो. आपण खऱ्या अर्थाने सगळेजण नाथ परंपरेतले आहोत. निघालो आपण. वारकरी संप्रदाय नाथ परंपरा वेगळा प्रकार नाही. आपण सगळे नाथ परंपरा. नाथ शब्द तसा संस्कृत आहे. कसा आहे तो? संस्कृत.
संस्कृत भाषा ज्याला माहिती असेल त्याला पदच्छेद, अन्वयार्थ या गोष्टी माहिती असतील. आणि माझं मत असं आहे, कीर्तनकारांना तरी संस्कृत भाषेचं थोडं आकलन असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. पदच्छेद कोणत्या शब्दात अर्थ हो, अन्वयार्थ कोणत्या शब्दात अर्थ हो, हे सगळं कळलं पाहिजे कीर्तनकारांना तरी. आणि कळत नाही म्हणून बाकीचे बिचारे संस्कृत म्हणत नाही कीर्तनामध्ये. काही तुडूक मुडूक आणून देतात, अर्धा श्लोक असं करून टाकतात काही. कीर्तनकाराला सगळं ज्ञान पाहिजे. आणि कीर्तनकाराला ज्ञान पाहिजे असं माझं मत आहे, पण समाज बी त्या पद्धतीचा ऐकणार असला पाहिजे हो. लोक बी ऐकणार नाही. लोकांना थोडं चांगलं सांगितलं, लोक नाही काय बाबा आणलास आणि भरपूर हसवलं ना, तिच्या आईला काय कीर्तन केलं पहिले तिच्या आईला. लोकांना संस्कृत कळत नाही, कीर्तनकारांना कळत नाही म्हणण्यापेक्षा लोकांना बी कळत नाही. गिराईक बी नाही त्याला आता, गिराईकच नाही. गिराईक नाही म्हणून तूप विकणाऱ्याने बंद करायचं नसतं. त्याने दुकान चालू ठेवा. मारवाड्यांना विचारा, कधीतरी गिराईक येतं म्हणजे गरम मजेला लय गिराईक असतात, पण सोन्याच्या दुकानात कधी मध्ये गिराईक येतं, पण माल बरोबर आहे का नाही. तसं चांगलं सांगत जावं. मी सहज एका कीर्तनामध्ये जास्त संस्कृत बोललो. आमच्या भागातला एक म्हणे, तात्या आजच्या कीर्तनामध्ये तुम्ही बेकार संस्कृत म्हटले म्हणे. तो संस्कृत म्हणे, त्याला संस्कृत येणार. नाथ शब्दाचा पदच्छेद असा पडतो, न अधिक अथ. न अधिक अथ. अथ शब्दाने प्रारंभ होतो. न म्हणजे नाही. ज्या पंथाची सुरुवात कोणाला सांगता येणार नाही त्याचं नाव नाथ संप्रदाय आहे. असं म्हणतात की भगवान शंकराने ही कावड खांद्यामध्ये घेतली. ओम नमो शिवाधी कावडी घेतली खांदी, मग मिळाली संत मांदी. भगवान शंकरापासून हे ज्ञान आलं असं लोकांचं मत आहे. पण आमचे गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज म्हणे, भगवान शंकराला जेव्हा पार्वती मातेने विचारलं की हा संप्रदाय कधीपासून चालू झाला, तर भगवान शंकर पार्वतीला म्हणे, नेनो काही त्रिपुरारी. नेनो म्हणजे मला नाही माहिती कधीपासून हे असं जाणकारपणाने कळेल, सगळ्यांना कळणार नाही. नेनो काही त्रिपुरारी भगवान शंकर म्हणे मला पण माहिती नाही म्हणे हा कधीपासून संप्रदाय चालू आहे. मग भगवान शंकराला जर माहिती नसेल तर त्याचं नाव आहे नाथ संप्रदाय. आपण सगळेजण नाथ संप्रदायाचे पाईक आहोत. वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाचाच प्रकार येतो बरं का असतो. आणि ती परंपरा इथे जोपासली जाते आणि अतिशय चांगला कार्यक्रम संपन्न होतो. आज त्या निमित्ताने अभंग घेतला. या नाथ संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये नेमकं ध्येय ठरवलेलं आहे. ध्येय सप्ताह म्हटला की पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत दैनंदिन आचारसंहिता ठरलेली आहे. पहाटेला काकडा असतो का दुपारी करतात? पहाटेला काकडा असतो. काकडा म्हटलं की त्याच्यामध्ये पहिली मालिका, दुसरी मालिका, भोपाळ्या, काकड आरती, वासुदेव, आंधळा पांगळा हे झाल्याच्या नंतर मुका म्हणणारा चांगला राहतो. मुका नंतर बहिरा, नंतर दळण. बरोबर का? आमच्याकडची पद्धत मास्तर बाबांचे माझे आचुडे बचुडे छकुडे घराते विठोबा मला मूळ धाडा ही आमच्याकडची पद्धत आहे. तो काकडा असतो बापू ऐका. काकडा झाला की नंतर फडकरी असतील तर विष्णू सहस्त्रनाम असतं. आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण असतं. पारायण झालं की गाथा असतो, गाथा भजन असतं. दुपारून पारायण असतं वा प्रवचन असतं. संध्याकाळी सामुदायिक हरिपाठ असतो आणि रात्री एखादा महात्मा येतो आणि महात्म्यांचं हरिकीर्तन असतं. ही दैनंदिन ठरली. चला आता त्यात अजून आपण काय काय करतो? वाऱ्या करतो, पोत्या वाचतो, पारायण करतो, दररोज देवपूजा करतो, वैयक्तिक साधना करतो. हे सगळं आपण करतो. पण मला तुम्हाला असं विचारायचंय, हे का करतो? आता ठरवलं का कोणी? बाबा महत्वाचा विषय बरं. आता पडणार ना मागे हे नकोच पाहिजे होतं. जाऊ द्या. हे सगळं एक पाय मागे नाही पुढे छोटे मला. हे सगळं आपण करतो का? सौरभजी महाराज का करतो आपण? काही ध्येय ठरवलंय का? का फक्त करायचं?
त्यांनी केलं म्हणून आपण करा, त्यांनी दिंडी केली म्हणून आपण दिंडी करा, त्यांनी दिंडी हे सगळं करायचंच का? पण का करतो? तुकोबाराय महाराज नाटाच्या अभंगामध्ये एका बैलाचं उदाहरण देतात. बैलाचं तुकोबाराय सांगतात, पूर्वी बाळासाहेब तो तेल पिळतो ना, हा तेल पिळायचा ना पूर्वी. तेली काय पिळायचा? तेल निघत होतं, शेंगा पिळायचा. इतकं बरोबर बोलत, इतकं बारीक ऐकलं पाहिजे कीर्तन. मग त्या गाण्याला यांत्रिक साहित्य नव्हतं तेव्हा तो बैल जुंपलेला असायचा. तो बैल दिवसभर चालायचा पण जागा सोडत नव्हता. असं तुकोबाराय महाराज नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात. झुंतीले गाना बांधिले झुंपिले घाना बांधोनी डोळे, मागे जोडे आरतेनेही पोळे, चाललो किती ते न कळे. काय तुकोबाराय सांगतात? तो बैल बापो दिवसभर चालत राहतो. चालणं त्याचं कमी झालं की मागे जोडे आर. आर माहिती आहे ना तुम्हाला बाबा? आर आरू नाही, पंढरीनाथ आरू आहे. आर माळकऱ्याची आर लहान पाहिजे का थोडी बरी पाहिजे? तुम्हाला आर माहिती आहे का? नाही माहिती. सोर बाबा तुम्हाला आर माहिती आहे का? माय शपथ कर सांग. जी आर बैलाला लावल्यावर गार वाटत. अरे आर टोचता बर कधी टोचेल हे कळू नये म्हणून बांधिले डोळे बांधलेले असतात. बैल सारखा चालत राहतो. सांगू तुम्हाला, सारखा चालतो दिवसभर बापो बैल, पण जागा सोडत नाही. तसा परमार्थ नसावा. दरवर्षी वारी, दरवर्षी दिंडी, दरवर्षी कार्यक्रम, दरवर्षी परिवर्तन होत नसेल तर त्याच्यातून आपल्यात बदलच नाही. विठ्ठल हे सगळं कशा करिता? तुकोबाराय सांगतात हे याच्याच करिता. कशा करता? प्रमाण म्हणू का? यादसाठी जपो, कशा करिता? जप याच्यासाठी, तप याच्यासाठी. व्यास महर्षींनी अगणित ग्रंथ लिखाण काम केले, व्यासही अमुप ग्रंथ केले याच्यासाठी. याच्यासाठी म्हणजे कशासाठी? उत्तर सांगू. तरीच तरावे तुका म्हणे. तरुण जाण्याकरिता हे सगळं असतं. म्हणण्यापेक्षा पलीकडची भाषा वापरेल बाबा मी. हे सगळं याच्याच करता. कशा करता? आत्यंतिक
दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्यासाठी निजबोध रूप शिवोम शिवोम या पदाला जाण्यासाठी तू असी ते तू आहेस हे पद कळण्याकरिता यासाठी मी वासुदेव तत्वता ही वृत्ती धारण करण्याकरता यासाठी हे सगळं याच्याच करिता आहे. जीवदशा संपली पाहिजे आणि आपण शिव स्वरूप झालो पाहिजे. भगवान म्हणतात मदई शरण रिघिजे आणि जिवे त्वेची असले धिक बोलिया न लजे प्रज्ञा केवी राम. जीवदशा संपली पाहिजे. मी कोण आहे? कोहम. मी आलो कुठून? मला जायचं काय? माझं खरं स्वरूप काय? तुकोबाराय सांगतात अरे बाबा तू देव आहे. मी खुदा आहे, मी ठेंगणा आहे, मी काळा आहे, माझं असं नाव आहे, मी या रंगाचा आहे, ही वृत्ती का धारण केली? अरे ही वृत्ती सोड. तुका म्हणे तुझी स्वय परब्रह्म. हे वरच टाका रे, तुम्ही देवच आहात. गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज वळवाडीकर, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं ना त्यांचं नाव घेतल्याविना माझं कीर्तन सरकत नाही. आणि जर सरकलं तर कृतज्ञांच्या यादीत माझं नाव गेल्याविना राहणार नाही. तुम्ही ज्याच्याकडे शिकलात ना भडव्याहो त्याचं नाव घेत जा. विठ्ठल विठ्ठल. तात्या म्हणायचे फार गोड दृष्टांत, मार्मिक दृष्टांत पण ग्राम्य पण अधिकारी सत्पुरुष फार महत्वाचं सांगतात. एकाची मुलगी सासरी गेली आणि तो बाप तिला घेण्याकरिता गेला. दीपावली आली, त्याने हात जोडले की एकुलती एक मुलगी माझी पाठवा बुवा दीपावलीला. त्यावेळेला मुलावाल्यांचा आवाज मोठा असायचा. आता कोणाचा आवाज मोठा आहे? हलकं बोलतच मुलीवाले आता गरम राहतात. ते काही बिचारे तर धंदाच करतात. दर साल नवरदेव बेकारेच ते. आता ती मला सांगायची, मार्मिक सांगायची मला जरा पाठवा ना मुलीला. ते मुलीवाले ते पोरावाले म्हणा नाही पाठवते यावर्षी दीपावलीला आम्हाला. नाराज झाला बिचारा, निघून आला. मग दीपावली झाली, तो म्हणे नाही पाठवली सासरवाल्याने मुलीला, पण जाऊ द्या दीपावलीला तिला घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे. मग त्यांनी साडी चोळी कपडे काही खाण्याचे पदार्थ घेतले, पिशवी घेतली, रेल्वे स्टेशनला रेल्वेमध्ये बसला, प्रवासाला प्रारंभ झाला. 2-3 स्टेशन गेले आणि तेवढ्यात तो चक्कर आला. तिकीट 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 या म्हाताऱ्यापर्यंत आला. बाबा तिकीट. म्हाताऱ्यानं तिकीट काढलं होतं, पण असं तिकीट देताना पूर्वी माणसं थोडस विचार करायचे, घाबरायचे. असं घाबरत घाबरत तिकीट दिलं, घाबरत घाबरत तिकीट दिलं. ते त्यांनी पाहिलं तिकीट तर बरोबर आहे, पण म्हातारा एवढा घाबरत 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 देतो. त्यांनी सहज मजाक केली की बे हे तो आवरत का तिकीट आहे? म्हणजे बाईचं तिकीट नाही राहतं का आपा?
मग बाईचं न्यार, पोकाजाचं न्यार, विनेकऱ्याचं लहान, आता तिकीट वेगळं वेगळं राहील ना मग सगळे. आता होतं का ते काही? आणि तिकीट देऊन गेलं आणि तो निघून गेला. हा म्हातारा विचार करतो, लायकीदार माणूस होता, माणूस होती, बाईचं तिकीट असताना मला त्याने सोडून दिलं. ते स्टेशन मास्टरला तिकीट देणाऱ्याला लाज नको का? माणसाचा का माणूस दिसलो नाही का मला बाईचं तिकीट द्यावं त्याने? पण तो म्हातारा बुद्धिवान होता बाबा. त्याच्याकडे ते पोरीचे कपडे होते, साडी बिडी सगळं. कळते तुम्हाला? तो तिकडच्या रूम मध्ये गेला, हे कपडे काढून टाकले, त्याला का नाटकं करायची सोय होती. ते पातळलेस लागून आपल्या आपल्या जागेवरून बसला. 2-4 स्टेशन गेले, तोच तिकीट चेक करणार तिकून. तिकीट त्याने पाहिलं साला इकून जाताना म्हाताऱ्या होता ना, आता म्हातारी. ती म्हातारी म्हणे ये तिकीट. त्याने तिकीट घेतलं. येऊ बे येतो, मरता का तिकीट येतो म्हणे. आता माणसाचं तिकीट झालं. आता मला सांगा आता त्याला माणूस होण्याकरता काही सातबारा काढावं लागेल का? काय महाराज बोलतात, अरे तू माणूस आहेच, फक्त वरचं आवरण बाजूला फेक. माणूस आहे तसे आपण स्वतः देव आहोतच, फक्त देहापुरती टाका आपण स्वरूप भगवंताचं या. याच्या करता तुकोबाराय सांगतात साधना याच्याच करता. मग एकाने विचारलं म्हणे महाराज हे सगळं करण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणे खरं हित आहे मुक्त होणं. काय खरं? हा, मुक्त होणं म्हणजे जिथे दुःखाचा लवलेश नाही, फक्त सुखच आहे, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला म्हणतात मुक्त होणं. ते तुम्ही मुक्त होणं खरं तुमचं हित आहे. मग त्यांनी प्रश्न केला, तो महाराज मुक्त होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात जर मुक्त व्हावं असं वाटत असेल तर कथेवर प्रेम करा, असा मुद्दा महाराज अभंगाच्या आणि शेवटच्या चरणामध्ये निंबाळकर साहेब. वाव. श्री तुकोबाराय सांगतात मुक्त
व्हायचं असेल तर तुमच्याकडे एक ताकद आहे, ताकद म्हणजे कोणती? ती ताकद आहे प्रेम. कोणती ताकद? ती प्रेम. प्रेमापेक्षा सुद्धा एक वेगळी ताकद आहे, तिचं नाव आहे प्रीती. प्रेमामध्ये आणि प्रीतीमध्ये फरक बरं का बाबा, प्रेमामध्ये आणि प्रीतीमध्ये फरक आहे. आईचं मुलावर काय राहतं? प्रेम. आणि बायकोची नवऱ्यावर काय राहते? तुमचे बाकी आहेत का वळले मला ते सांग. नसेल तर पाहतो कुठेतरी मी प्रयत्न. बायकोचं नवऱ्यावर प्रेम राहतं आणि आईची नवऱ्यावर प्रीती राहते. करीला प्रसंगत्वात प्रमाण आहे. लाभ ठेवून केल्या जातं त्याला प्रेम म्हणतात. निरपेक्षपणाने केल्या जातं त्याला प्रीती म्हणतात. मग तुकोबराय सांगता तुमचं हित व्हावंच वाटत असेल ना, कथेवर प्रेम करा. शक्य झालं तर प्रेम करा. आणि पुढे तुमची तयारी एक्स्ट्रा असेल तर प्रीती करा. प्रीती करा. करणे त्याची प्रीत. कथेधरी किंवा कथेवरी दोन शब्द ते. कथेवर प्रेम करा. एकाच विचार म्हणजे मला कथेवर प्रेम करा म्हणजे काय करा? अरे काही नाही, कथा श्रवण करा. कोण सांगतं याचा विचार करू नका. कथा सांगतो ना एवढा विचार करीत जा. कीर्तनकार कोणताही वृत्ती सोडून द्या, पण कीर्तन कोणाचं का असना श्रवणाला जात जा. म्हणजे फायदा काय होईल? अरे श्रवण केलं की तुम्ही मुक्त व्हाल बापो. ज्ञानोबाराय सांगतात तरी अवधान एकले दिजे. मग सर्व सुखाचे पात्र होईल म्हणजेच मोक्ष. सर्व सुखाचे पात्र होईल म्हणजे मोक्ष. ऐका फक्त. ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून महाराज पुन्हा सांगतात श्रवणाचे विषय पैसा. मोक्ष मिळतो असं पुन्हा ज्ञानेश्वरीचे कोणी सांगतो. ऐका आता. तरी मोक्ष असे वा रे वा. कोण म्हणतो? वा वा. हा मग तुम्ही ते अरे तुम्ही माझं दुकान बंद करायला कधीपासून लागेल पण बंद होत नाही. त्याला करू काय नाही. मनाचा मारून करीता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. मनाचा मारून करीता. असं राहिलं नसतं ना माझी टपरी कधी बंद केली असते तुम्ही. याच्यामुळे याच्याकरता बाळासाहेब तुम्ही मोकळे जाऊ नका. पेटी आणता. पेटी राहिल्याची किती मजा आली असते सांगा बरं. नाही ती पेटी तर तुम्ही दान पेटी ठेवायला पाहिजे. इंद्रियांना दुःख देण्याची गरज नाही. मनाला मारण्याची गरज नाही. मोक्ष मिळेल फक्त कथा श्रवण करा. काय मुद्दा आहे भाऊ? काय महत्वाचा मुद्दा आहे. श्रवण करा. कथेवर प्रेम करा. करण्याची प्रीत करी कथे किंवा धरी कथे. कथेवर प्रेम करा. कारण ती कथा फार बरी आहे. कथा आहे बरी, दुःखारी बरी आहे ती कथा. त्या कथेवर प्रेम करा. मी एक उभा राहिला तो महाराज कथेवर प्रेम केला असं कथा ऐकायला गेलो असतो म्हणे. मग आपला नेम आहे म्हणजे काय? आपल्याला कोणी बोलवलं तर जातो, बोलवलं नाही तर जात नाही मी. असं आपलं ठरले. बॅनर मध्ये नाव आहे का नाही तर जातो, नाही तर जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात भाऊ तुला एक आचारसंहिता माहितीये का? म्हणजे काय? काही ठिकाणी न बोलवताना जावं, काही ठिकाणी बोलवल्यावर जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी
जाऊ नये. बरोबर आहे का नाही? काही ठिकाणी उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये रघुवीर खेडकर आला समजा, तर काही बोलवण्याची वाट पाहावी का? न पाचारिता अवघड आहे. सांगतो ना आता. कीर्तनाला सौरभ गुरुजी लोकांना सांगावं लागतं, पुढे सरका हो, पुढे सरका हो, पुढे सरका हो. कीर्तनाला आज सांगावं लागतं. आणि तिथे काय सांगावं लागतं? तुम्हाला काय माहिती राहू अनुभव आले अंगात या जगात. तिथे सांगलं होतं सगळं मागे, सगळं मागे. तिथे मागे सारखा सांगावं लागतं. जिथे अनहित आहे, जिथे हित आहे तिथे पुढे सारखा सांगावं लागतं. तेवढं बेकार काम. आमच्या गावचा एक डायरेक्ट टोकरांजवळ बसला, पुढे टोकराजवळ. त्याला मी सहज म्हटलो दुसऱ्या दिवशी रात्री जाय नव्हतो मी. म्हटलं का एवढा टोकरांजवळ कावर बसला? तो म्हणे तुलने करणार, नाचताना एखादीचा पाय लागून गेला तर 100% उद्धार होण्याची दाट. अजून एक मुद्दा हाताळतो. जिथे जे पाहिजे तिथे ते लोक करत नाही हो. जिथे जे पाहिजे तिथे ते पाहिजे तर शोभा आहे त्याला. बरोबर आहे ना? वरातीचं कीर्तन आहे, वरातीचं कीर्तन आहे. नवरदेव नवरी पुढे बसले त्या दिवशी कीर्तनाला. आणि महाराजांनी अभंग मस्त घ्यावा ना, सुखी करावा संसार. त्याने अभंग घेतला, नको नको म्हणा गुंतो माया जाळी. जिथे जे पाहिजे तिथे तेच पाहिजे, नाही तर घोळ होतो. थोडस सांगतो, मजा करतो जरा. महिला मंडळ तुम्ही कापड दुकानात पातळ घेण्याकरता गेला, पातळ घेण्याकरता दुकानात गेला, कपड्याच्या दुकानात पातळ घेण्याकरता गेला. मला 100% सांगा, पदरचं पातळ घेता की विना पदरचं? काय तुमचं काय मत आहे? पदरचं पातळ घेतात, विना पदरचं पातळ कोणी घेत नाही. मी असं म्हणतो, माफ करा, जर विना पदरचं पातळ आपण घेत नाही, पदरचंच पातळ आपण घेतो, तर पदर घ्यायला का लाजावं? कळतं ना मला काय म्हणतो? पातळ जर तुम्ही विना पदरचं घेत नाही, पदरचं पातळ घेता, तर पदर घेण्याकरता का तुम्ही लागतात? बरं, जिथे पदर घेतला पाहिजे तिथे घेत नाही, आणि नको तिथे पदर घेऊन नाचायला लागला. आता ते गाडीवाला दादा, प्रकार काय? हो, सगळं पाहतो रे, लग्नात बी जातो मी कधी. कीर्तनात पुढे आलं पाहिजे, कीर्तनात मागे सरतात. बरी ती बिछाईत केलेली सुंदर बसायला जागा आहे हो, तिथे असं नसतंच बसायला. घाण असते, एक म्हणे घाण माटी टाक, काही तर दिंडीला वारीला पायी पायी जातात आणि तिथे बी सोडत नाही रे. आमचा येवऱ्या, आमचे शिंद्याला तर कीर्तन सोडून तिकडे निघून जातात शिंद्याला. त्या दिवशी निघतो तमाशा होतो. माझा बी जीव उरू करतो, पण काय करू रे, दिंडी चालक आहे मी. ऐका आता मुद्दा कसा बडे, जिथे तुमचं हित आहे तिथे तुम्हाला बोलवावं लागतं. तिथे का बोलवण्याची वाट पाहतात? नको तिथे अनहित आहे, नरकाकडे जावं लागतं, तिथे न चरता तुम्ही जातात. असं का? तुकोबाराय सांगतात, कथेकडे गेल्यावर जर तुमचं हित होत असेल तर तिथे बोलवण्याची वाट पाहू नका. नको पाहू नाही. कशाप्रमाणे? मग तुकोबाराय याच्या करता पहिल्या चरणामध्ये दृष्टांत देतात. मुंगीची
वा गोड मस्त असं उचलून घेतो मुंग्याची घरा घरा त्यांना सांगा सर्व म्हणा आपण शब्द ओलांडत नाही. महाराज सांगतात भाऊ कथेकडे बोलवण्याची वाट पाहू नको तुझी गीते कशाप्रमाणे महाराजांनी दृष्टांत दिला. मार्मिक आहे छोटा आहे पण महत्वाचा दृष्टांत आहे. महाराज सांगतात एका दुकानदाराने गुळ आणला. दुकानदाराने गुळ आणला काशनाथ महाराज. तो गुळ कोणता होता ते नाही मला माहिती. गुळ आणला त्याने. या गुळाला मुंगी लागू नये म्हणून तो किंवा मुंगी यावी आणि हिने गुळ खावा याच्याकरता तो तिला काही पत्र पाठवतो का. तुकोबारांचं मत सांगतो तो पत्र पाठवतो का. खर तर आता पत्र पाठवण्याची पद्धती बंद झाली. कोणाला पत्र बी लिहिता येत नाही. आता हे यंत्र आल्यामुळे पत्राची पद्धतच बंद झाली. पत्र लिहिणं तसं सोपं आहे का अवघड आहे. हा सोपं आहे पत्र. चांगदेव महाराजांनी विचारा. चांगदेव महाराजांना विचारा पत्र लिहिणं सोपं आहे का अवघड आहे. आता अवघड आहे म्हणजे सोपं बी आहे. एकच कोणतरी मी कीर्तनकार बी बेवडे बी एकच कोणतं तरी म्हणायचं ना. बरं पहिले बी फेल नाही मी. नाशिक जिल्ह्यात पत्र महत्वाचं आहे ऐका. नाशिक जिल्ह्यात एक पत्र असं लिहिलं गेलं तर कागदावर नाही कोणत्या पानावर नाही वृक्षाच्या. ते पत्र तब्बल एका बाईच्या पाठीवर लिहिल्या गेलं. ते नाशिक जिल्ह्यामध्ये पुतणीच्या पाठीवर लिहिलं ना. शूर्पणखा रे आप्पा ओ पुतणाचा अजून शूर्पणखेच्या पाठीवर. आणि पत्र अवघडे भाऊ. तो दुकानदार काही मुंगीला पत्र पाठवत नाही. सौभाग्यवती मुंगीताई मी चांगल्या क्वालिटीचा गुळ आणलाय तुम्ही खाण्याकरता यावं असं कधी तो पत्र पाठवत नाही. घेण्या किंवा मूळ घेण्याकरता जात नाही तो. मग उलट मुंगी लागू नये म्हणून तो काय करतो. ह्या पोतड्याचं तरड त्या पोतड्याचं तरड त्या पोतड्याचं तरड इकून झाक तिकून झाक गुळ असा तो पॅक करतो. गुळ पॅक करतो मुंगी लागू नये म्हणून. तरी पण मुंगी कुठून तरी येते. ऐका हा ऐका. तरी पण मुंगी कुठून तरी येते. या छिद्र्यातून त्या छिद्र्यातून त्या छिद्र्यातून त्या छिद्र्यातून ती थेट गुळापर्यंत पोचते. का बरं. तिला माहिती मी प्रयत्न केले पाहिजे. लघिमा सिद्धीचा वापर केला पाहिजे. मी गुळापर्यंत पोचलीच पाहिजे. गुळ खाण्यात माझं हित आहे. तसं तुम्ही कथेकडे न बोलवताना जात जा. बोलवण्याची वाट पाहू नका. ह्या गावातून शिंद्यातून दोडंब्यातून इकून वडाळीतनं तिकून कोण जाय मूळ देखून या गुळ धाव घाली. कथेवर प्रेम करा. स्वतःहून कथेकडे येत जा. हा दृष्टांत श्री तुकाराम महाराजांना जेव्हा कमी पडला तेव्हा तुकोबाराय सांगतात आहे संत सगळा भाव जाणून सगळे पद शब्द वापरतात. वातावरण जाणून पद वापरतात. वातावरण जाणून आपण काही ना वातावरणाचं लंगुणच नाही. काही काय बोलत हे बी कळत नाही. काही प्रसंगोत्पात बोलतात. काही कुटुंबात सुद्धा प्रसंगोत्पात बोलतात. एक माणूस त्याच्या बायकोला म्हणे का ग म्हणे काय लोक काही काही पाळतात आपण बी काहीतरी पाळावं. ती म्हणे माय लोक काय पाळतात. तो म्हणे एकाने कुत्रे पाळले एकाने सस्य पाळले एकाने घोडे पाळले. ती म्हणे तुमचं काय मत आहे. तो म्हणे माझं मत आहे आपण बी एखादं माकड पाळावं. ती म्हणे नका एक आहे ना. हे प्रसंगात पाहत असतो. प्रसंग कळला पाहिजे बरं का स्वरूप मला. प्रसंग काय झालं. स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस कलकत्त्याला होते. सकाळची वेळ होती. सूर्याचं अंगाला लागत स्पर्श करीत होतं. कलकत्त्यातला एक त्यावेळेचा श्रीमंत ग्रस्त विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंसांपुढे आला. तो म्हणे महाराज
या कलकत्ते शहरातला मी 1 नंबरचा सेट आहे, श्रीमंत आहे, गर्व श्रीमंत आहे त्यावेळेचा बरं. म्हणे मग काय पाहिजे तुम्हाला सांगा, मठ बांधायचे का मठ बांधायचा ते सांगा फक्त. काय म्हटला शब्द, मठ बांधायचे का मठ बांधा असा शब्द वापरला. इकडे सरका. त्यांना म्हणतो जाऊ द्या, मी म्हटलो होतो अगोदर बारीक कळलं पाहिजे अगोदर, प्रसंग सगळं कळलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, समोरच्या व्यक्तीला मुंगीचा धडा देऊन जर समाधान होत नाही तर याच्याकरता दुसरं औषध वापरलं पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात याचे कारण याचे कारण चरणामध्ये महाराजांनी 2 व्यक्तींना स्पर्श केला. एक दाता आहे त्याला स्पर्श केला आणि याचक आहे त्याला स्पर्श केला. आपल्या या भारतामध्ये दाते झाले दाते, पंचांगवाले नाही, ज्यांना देण्याची सवय दाते झाले दाते, असे दाते झाले. अरे एका दात्याने आपलं पोरग कापलं आणि एका याचकाला खाऊ घातलं, तो स्त्रिया आपल्याच झाला दाता. एका दात्याने आपलं मांस काढून दिलं एका पक्षाच्या मोबदल्यात राजा शिबी, तो आपल्याच झाला दाता. एका दात्याने आपले आस्ती काढून दिले सहस्त्र बनवण्याकरता, तो दधीची आपल्याच झाला तो दाता. एका दात्याने स्वप्नात राज्यदान दिलं, तो हरिश्चंद्र आपल्याच झाला तो दाता. एका दात्याने रणभूमीवर आपले कवच कुंडल काढून दिले, दात पण पाडून दिले कर्ण भिडता समरांगणी, तो दाता आपल्याच झाला. जो देतो त्याला दाता म्हणतात बापू. तो दाता तुकोबाराने त्या दात्याला स्पर्श केला आणि दुसरा शब्द कोणाला स्पर्श केला, याचक. याचक म्हणजे कोण, मागणारा. हा बरोबर, याचक म्हणजे मागणारा. या विषयाला मी 2-5 वर्षापूर्वी तुमच्या कानमंडळे गावामध्ये सप्त्याच्या शेवटच्या दिवशी मी अभंग घेतला होता. ठाकुलोशे द्वारी उभा याचक भिकारी. त्या दिवशी मी याचक आणि भिकारी 2 शब्द एकत्र महाराजांनी का ठेवले. भिकारी म्हणजे याचक आणि याचक म्हणजे भिकारी, 2 शब्द का, सादृश्य शब्द का वापरले. तर याचा अर्थ असा आहे भाऊ, याचक वेगळा आणि भिकारी वेगळा. फरक सांगतो यातला. भिकारी त्याला म्हणतात मिळेल ते घेणे आणि त्यात समाधान मानून निघून जाणे, याला भिकारी असे म्हणतात. पण मला हेच पाहिजे, 3.5 पाऊल भूमीच पाहिजे, हे ठरवून जो येतो त्याला याचक असे म्हणतात. याचका विना काय दाता काय खोळंबतो का. आपल्यामध्ये असे दाते झाले भाऊ, एका दात्याने आपला देह करवतीने कापून दिला. अशा हजारो दाते सांगेल तुम्हाला मी. हे दाते याचकाची वाट पाहत नाही, त्यांना माहिती देण्यातच आपलं हित आहे. ते हिता करता तो स्वतःहून याचकाकडे जातो, तसं तुम्ही स्वतःहून कथेकडे जात जा. विठोबा
फटाके बाद झाले. हो फटाके बाद झाले मंडपामध्ये आले.